सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली इथल्या श्रीदेवी माऊलीचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे। ती देऊन साहेबांनी आम्हाला पूर्ण जिल्ह्यातून बंदोबस्त दिलेला आहे। एकूण जवळजवळ 60 पोलीस कर्मचारी आणि 20 ट्रॅफिकचे कर्मचारी आम्ही नियंत्रणासाठी आणलेले असून दोन्ही बाजूला एका बाजूला एस टीची सोय आणि दुसऱ्या बाजूला पार्किंगची 4 व्हीलर आणि 2 व्हीलरची सोय करून भक्तांना गैरसोय कशी टाळता येईल याकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे। या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात लोटांगण घालून नवस केला जातो। हजारोच्या संख्येने स्त्री आणि पुरुष या ठिकाणी असतात। त्या लोटांगणाच्या वेळी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे किंवा त्या ठिकाणी कोणत्या प्रकार अनुचित प्रकार घडू नये यासाठी कशा प्रकारची यंत्रणा आपण केलेली आहे? हां, लोटांगणाच्या वेळी पण आम्ही इथले गावकरी आणि त्यांचे स्वयंसेवक आणि आमचे पोलीस दोन्ही बाजूला कडे करून जे लोटांगण घालणार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि जे बघणारे ते लोटांगण बघणारे भाविक जे आहेत त्यांना दुरून त्यांना देखील दर्शन घेता यावं म्हणून दोन्ही बाजूने आम्ही पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवक बंदोबस्त लावून त्यांची योजना व्यवस्थितरित्या कोणत्याही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे। रात्री आपला नवस फेडण्यासाठी भाविक लोटांगण घालण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली अर्थातच दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ज्या जत्रोत्सवाकडे पाहिली जातात ती श्रीदेवी माऊलीची जत्रोत्सव अर्थातच लोटांगणाची जत्रा। आज या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता भाविकांनी या ठिकाणी एकच गर्दी केलेली आहे। फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी आपला नवस फेडण्यासाठी या ठिकाणी भाविक आलेले आहेत। गोवा, मुंबई, नागपूर
जत्रोत्सव अर्थात सोनुर्लीची लोटांगणाची जत्रा म्हणून ज्या जत्रेची ख्याती आहे, दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून या देवीकडे पाहिलं जातं. माझ्यासोबत या ठिकाणी गावकर मंडळ आहेत, त्यांच्यावर जाणून घेऊ कशा प्रकारचं नियोजन होतं. सकाळपासून फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे भक्त आहेत त्यांनी गर्दी केली होती. काय सांगाल, कशा प्रकारची रूपरेषा आहे, कशा प्रकारचं आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? चालू वर्षी आपल्या जत्रेला जवळजवळ 4 ते 5 लाख एवढे भाविक येणार आहेत आणि देवीचं दर्शन घेऊन ते आपले नवस फेडणार आहेत असं आम्हाला असे आम्ही त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे. चांगली पाण्याची व्यवस्था, चांगलं ट्रॅफिकची व्यवस्था, त्याचप्रमाणे इतर त्यांना चांगल्या सुविधा देण्यात ते आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी सकाळपासूनच फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तांनी गर्दी केली होती. लांबच्या लांब रांगा लागल्यात. कशा प्रकारचं नियोजन आहे? या ठिकाणी फार मोठ्या संख्येने भक्त येत आहेत. जेणेकरून लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी कोणती आणखी उपाययोजना केली आहे? त्यासाठी आम्ही आता डबल लाईन घेतलेली आहे आणि लोकांना 10,000 लोकांना जरा लवकर सोडा आणि लवकर त्यांचे फक्त ओटी मानून घ्या असं त्यांना आम्ही सूचित केलेलं आहे. सोनुर्लीचं माऊली देवस्थान आहे. हे नवसाला पावणार देवस्थान आहे आणि मी दरवर्षी इथे देवीच्या जत्रेला येतो आणि जत्रेचं येऊन दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं आणि वर्षाच्या वर्ष न चुकता मी दर्शनाला येतो. इथं आल्यावर पहिल्यांदा इथं मन भरून येतं आणि इथं माझं सासर जे आहे ते वेतीये गावाला आहे आणि त्यापासूनच जवळचं हे त्यांचं सीमेवरचं गाव असल्याकडे मी बऱ्याच वेळा इथं आलेलो आहे आणि आल्यानंतर भरपूर वेळा मला इथं एक मानसिक आनंद प्राप्त झालेला आहे आणि मानसिक आनंदातून मी इथं जबरदस्त इच्छा करून सकाळी मला लवकर यायचं होतं, तरी पण थोडंसं एक काही प्रॉब्लेम झाल्यामुळे येऊ शकलो नाही. तरी पण मी जिद्दीने हे प्रयत्न करून माझे सासरे आजारी असतानाही मी आलो, कारण इथं मला पूर्ण या आयुष्यामध्ये आलेला एखादा अनुभव देवीच्या बाबतीत सांगू शकता काय? देवीचा अनुभव आल्यावरती म्हणजे मी ज्यावेळी गेल्या वर्षी आलेलो त्यावेळीसुद्धा माझी मुलगी थोडीशी आजारी होते, म्हणजे तिला दृष्ट वगैरे असा विषय होता. परंतु इथं आल्यानंतर आम्ही गाराणं वगैरे घातलं आणि गाराणं घातल्यानंतर तिची तब्येत हळूहळू सुधारते आहे. त्यामुळे एक मला तर एक आत्मिक समाधान वाटतं. म्हणून मी निश्चय केला आहे की मी दरवर्षी या जत्रेला निश्चित येईल. सांगा ना. लग्न